ए बाई, बंद कर ग तुझी नाटकं. अगं एकदा नाही, दोनदा नाही, 1000 वेळा तुला सांगितलं ना मला आई म्हणून हाक मारायची नाही. आह, तरी सुद्धा रोज सकाळी तीच हाक मारून माझा दिवस का खराब करतेस बाई? अगं तुझ्या आईने या घरासाठी जे काय केलंय ना, त्यातून हे घर अजूनही बाहेर पडलेलं नाहीये. आणि तिचंच रक्त तुझ्यात आहे. त्यामुळे तोच खोटेपणा, लाचखोरपणा, बेईमानी, लबाडी आहेच ना सगळं तुझ्यामध्ये. मला तुझ्याशी कुठलाही संबंध ठेवायचा नाहीये. बघतेस काय ग, विश्वास नाही बसत माझ्यावर? ठीक आहे, जा. इथली 4 घरं फिर आणि त्यांना विचार. अगं इथे आल्यापासून, या घरात पाऊल ठेवल्यापासून तुझ्या आईचेच तर प्रताप ऐकत आलीये मी. त्यामुळे तिच्या जागी मला ठेवून माझा अपमान करायचा नाही हं. आणि ही ही आई हाक मारून ना तू माझ्याशी नातं जोडू शकत ना माझ्या मुलींशी. मग कशाला हा अट्टाहास? बस कर ना. आमच्यासाठी ना तू फक्त या घरातली एक वस्तू आहेस. त्यामुळे बोलता आलं तरी जास्त बडबड करायची नाही. ऐकू येत असलं तरी इकडे तिकडे कान द्यायचे नाहीत. आणि चालता फिरता येत असलं ना तरी जास्त उडायचं नाही. कळलं? हे ती स्त्री, तो टेबल फॅन, हा सोफा याच्यासारखीच एक अडगळीची वस्तू आहेस हं आमच्यासाठी तू. त्यामुळे लायकी ओळखायची आणि वागायला शिकायचं. कळलं? मला आई म्हणून हाक मारायची नाही. चल निघ आता. नालायक मेली.